Hello dear friends, welcome to my YouTube channel, that is DJK. Friends, in this video we are going to see the language study section of the chapter The Boy Who Broke the Bank. The Boy Who Broke the Bank, this story was written by Ruskin Bond. Friends, let's begin what we will learn in language study section. First, we will see the adjective clause in the language study, and second thing we will learn tense and verb forms. Let us begin with these two topics. क्लॉजेस चे पर्टिक्युलरली तीन प्रकार आहे. फर्स्ट प्रिन्सिपल क्लॉज किंवा ज्याला मेन क्लॉज म्हणतो आपण. सेकंड आहे कोऑर्डिनेट क्लॉज आणि थर्ड आहे सबऑर्डिनेट क्लॉज. क्लॉजेस म्हणजे उपवाक्य. याचा मित्रांनो मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, त्यावेळेस तुम्हाला पूर्ण क्लॉज ही कन्सेप्ट लक्षात येईल. लँग्वेज स्टडीच्या या सेक्शन मध्ये आपल्याला फक्त याचा एक छोटासा पार्ट बघायचा आहे, तो म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. सबऑर्डिनेटचे ही तीन वेगवेगळे भाग आहेत. सबऑर्डिनेट क्लॉज इज डिवायडेड इनटू नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज अँड ॲडव्हर्ब क्लॉज. असे तीन सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार आहेत. फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपल्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज या विषयीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये खालील वर्ड कसे वापरायचे आहेत: हाऊ, दॅट, व्हॉट, व्हॉटेवर, हू, विच, वेअर अँड व्हाय. हे ॲडजेक्टिव्ह म्हणून कसं फंक्शन करतात या विषयीचा विचार आपल्याला या टॉपिक मध्ये करायचा आहे, या व्हिडिओ मध्ये करायचा आहे. लेट्स सी द एक्झाम्पल. दे हॅड गिवन द वन थिंग एक्झाम्पल. I know of a sweeper boy who is looking for work. Friends, I know of a sweeper boy. ही एक क्लॉज आहे. ही मेन क्लॉज आहे मित्रांनो. पण याच्या समोर जी आली आहे ती आहे अंडरलाईन केलेलं जे सेंटेन्स आहे ती आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ॲडजेक्टिव्ह क्लॉज दोन गोष्टी करते. एक तर ती सब्जेक्टला रिप्लेस करते किंवा ती नाउनला डिस्क्राइब करते. अशा दोन महत्वाच्या गोष्टी या ॲडजेक्टिव्ह क्लॉज करत असतात. या वाक्यामध्ये नाउनला डिस्क्राइब केलेला आहे. बॉय हे नाउन आहे. आणि मित्रांनो, कधीही लक्षात ठेवा, नाउन नंतर जर असे शब्द आले, WH वर्ड किंवा दॅट ही जर वर्ड आली तर ती ॲडजेक्टिव्ह क्लॉजच आहे, हे फिक्स लक्षात ठेवायचं. लेट्स सी मोर एक्झाम्पल दे हॅड गिवन. And we have to add the adjective clause in front of that sentence or in front of that main clause. I know of a school boy. आता इथे आपल्याला दिलेले जे वर्ड होते त्या वर्ड मधून आपल्याला काही शब्द आपल्याला इथे यूज करायचे आहेत. त्यातला कुठला तरी एक शब्द आपल्याला इथे यूज करायचा आहे. Let's see the first examples. I know the joke. I know a doctor. I know of a place. And the last, I know the reason. Now friends, with these main clause we have to use adjective clause in front of each example. Let's see the first. That can do this. इथून पुढचं जे सेंटेन्स आहे मित्रांनो, that पासून हे adjective clause आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे I know the joke which was very funny. which पासून पुढचं जे वाक्य आहे हे काय आहे? adjective क्लॉज आहे. या जोकला तो डिस्क्राइब करतोय. कसा आहे तो? फनी आहे. नेक्स्ट, आय नो ऑफ अ डॉक्टर हु इज चाइल्ड स्पेशालिस्ट. डॉक्टरला डिस्क्राइब करतोय. काय करतोय? चाइल्ड स्पेशालिस्ट आहे असं सांगतो आहे. ही आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. नेक्स्ट, आय नो ऑफ अ प्लेस व्हेअर दे मेट फर्स्ट टाइम. पहिल्या वेळेस ते कुठे भेटले ते ठिकाण मला माहित आहे. म्हणजे इथे या प्लेस या नाउनला ते काय करतोय? डिस्क्राइब करतोय. I know the reason why she left the school. तिने शाळा का सोडली याचं रिझन माहित आहे असं ते डिस्क्राइब करत आहे. Why ही काय आहे? Why पासून पुढचं जे अंडरलाईन केलेलं सेंटेन्स आहे हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. फ्रेंड्स, ॲडजेक्टिव्ह क्लॉज लक्षात ठेवण्याची महत्वाच्या दोन गोष्टी सांगितल्या मी. एक, ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे हे जे वर्ड्स आहेत हू, व्हॉट, वेअर, हुम, दॅट यासारखे जे वर्ड आहेत ते एकतर सब्जेक्टला रिप्लेस करतील किंवा ते सब्जेक्टला काय करतील, त्याचं विशेष काय गोष्ट आहे त्याला विशेष
काय बाब आहे याचं वर्णन करेल. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट मी सांगितली की नाऊन नंतर जर असे शब्द वापरले गेले तर ती 101% ही काय असेल, ॲडजेक्टिव्ह क्लॉज असेल. फ्रेंड्स, लेट्स सी द सेकंड पार्ट. Rewrite the following sentences joining with when, where, which and why. या 4 शब्दाने खालचे सेंटेन्सेस आपल्याला जोडायचे आहेत. दे आर फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. आपल्याला दिलेल्या स्टोरी मधले हे सेंटेन्सेस आहेत. याला आपल्याला हे शब्द त्याला मध्ये ठेवून त्याला आपल्याला काय करायचंय, कंजंक्शन म्हणून वापरून आपल्याला त्याला जॉईन करायचं आहे. लेट्स सी द फर्स्ट एक्झाम्पल. सीताराम हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स. ही बॅलन्स्ड इट ऑन हिज हेड. सीतारामसाठीच हे प्रोनाउन वापरलेलं आहे ही. यासाठी आता जे यापैकी आपल्याला एक शब्द वापरून हे काय करायचे, जॉईन करायचे. फर्स्ट वी विल अंडरस्टँड द क्वेश्चन, वी विल डिस्कस ऑन इट, देन वी विल सी द आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. अ लार्ज शेडी म्हणजे घनदाट सावली असलेलं टॅमराइन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण देअर. त्या चिंचेच्या झाडाच्या दाट सावलीमध्ये जे की बाजाराच्या एका कोपऱ्याला आहे तिथे मिसेस श्रीवास्तवला त्यांची मैत्रीण भेटली. तर यासाठी सुद्धा आपल्याला यापैकी एक वर्ड वापरून आपल्याला सेंटेन्स जॉईन करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. द पीपल नगर बँक हॅज स्टॉप पेइंग एम्प्लॉईज. इट इज अबाउट द कोलॅप्स. याच्यासाठी सुद्धा आपल्याला या 4 पैकी एक वर्ड यूज करून आपल्याला सेंटेन्स काय करायचंय, जॉईन करायचं आहे. नेक्स्ट. ही हॅड फिनिश्ड हिज वर्क. ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप. या सेंटेन्सला सुद्धा आपल्याला सेम यापैकी एक कंजंक्शन वापरून आपल्याला काय करायचं, सेंटेन्स जॉईन करायचं आहे. फ्रेंड्स, लेट्स सी द आन्सर्स. सीताराम हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स. हिअर वी विल यूज which this conjunction. He balanced it on his head. Next example. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar. Here we will use where. Where this conjunction. Mrs. Srivastava found her friend Mrs. Bhushan. Next example. The People Nagar Bank. Here we will use which. कोणती, पीपल नगर बँक विच इज अबाउट टू कोलॅप्स, जी काय होणार आहे, कोलॅप्स होणार आहे, हॅज स्टॉप्ड पेइंग एम्प्लॉईज. अँड द लास्ट सेंटेन्स. इन द बिगिनिंग हिअर वी विल यूज द वर्ड व्हेन. व्हेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क. जेव्हा त्यांनी त्याचं काम संपवलं. ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप. सर्वात उंच पायरीवर जाऊन बसला जिथे तो त्या मॅनेजरची वाट पाहत होता. अशा पद्धतीने आपल्याला सेंटेन्स जॉईन करायचे आहेत. फ्रेंड्स, नेक्स्ट. द टेन्स अँड फॉर्म ऑफ वर्ब. यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट काय असते. फ्रेंड, ही अशी कन्सेप्ट आहे. टेन्स इज द फॉर्म ऑफ वर्ब विच शोज द टाइम ॲट विच अन ॲक्शन टेक्स प्लेस. फर्स्ट आपण टेन्स काय आहे आणि व्हर्ब काय आहे हे लक्षात घेऊ. त्यानंतर सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट आपण लक्षात घेऊ. टेन्स अशी गोष्ट आहे की ज्याच्यामधल्या व्हर्बमुळे आपल्याला कृती केव्हा घडली, कुठे घडली याविषयीची परफेक्ट माहिती आपल्याला मिळते. लेट्स सी प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. आता बघा, याचं एक्झाम्पल पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कृती केव्हा घडली किंवा केव्हा घडणार आहे याविषयीची सगळी माहिती आपल्याला एक्झाम्पल मध्ये पाहिल्यावर लक्षात येईल. सी गोज. सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट सुद्धा इथे तुम्हाला लक्षात येईल. सी आहे म्हणून गो साठी काय लावलंय आपण, ईएस पार्टिसिपल लावलेला आहे. हे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. गोचा जो पास्ट फॉर्म आहे तो इथे वापरलाय सी वेंट. सी गोज म्हणजे जाते, सी वेंट म्हणजे ती गेली, आणि फ्युचर टेन्स मध्ये आहे सी विल गो, ती जाईल. अशा पद्धतीने व्हर्ब आणि सब्जेक्ट यांचा ॲग्रीमेंट असतं. काळाला अनुसरून क्रियापदाचं रूप बदलतं. सब्जेक्ट आहे तसाच असतो, परंतु जे व्हर्ब आहे त्याचा फॉर्म चेंज होतो.
त्याचं रूप बदलत आहे. कधी सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर V1 चा वापर केला जातो. प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर ING फॉर्म लावले जाते. परफेक्ट असेल तर त्याला ED किंवा EN पार्टिसिपल म्हणजे मेन व्हर्बचं थर्ड फॉर्म वापरला जातो, जसं मी खाली दिलं आहे. कंटिन्युअस म्हणजे प्रोग्रेसिव्ह टेन्स जर असेल तर टू बी म्हणजे टू बीचे सहाय्यकारी क्रियापद वापरले जातात, प्लस व्हर्बला ING पार्टिसिपल लावलं जातं. सेकंड, दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, परफेक्ट टेन्स जर असेल तर टू हॅवचं हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आणि व्हर्ब 3 म्हणजे क्रियापदाला, मुख्य क्रियापदाला ED किंवा EN वापरलं जातं. ते शेवटचे 2 अल्फाबेट आहेत वापरलं जातं म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणू शकतो, त्याचे ते शेवटचे 2 अल्फाबेट ED किंवा EN असतील म्हणजे तो थर्ड फॉर्म तयार होईल. फ्रेंड्स, टेन्स याचा सेपरेट व्हिडिओ मी माझ्या प्लेलिस्टमध्ये, ग्रामरच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. फंटॅस्टिक व्हिडिओ आहे. प्लीज डू वॉच दॅट व्हिडिओ. इफ यू लाईक दॅट व्हिडिओ, प्लीज हिट द लाईक बटन, शेअर विथ युअर फ्रेंड्स. लेट्स सी the examples of every sentence where the verb and the subject agreement is mentioned. Simple present tense मध्ये जर I, we, you आणि they यासारखी जर प्रोनाउन वापरली असतील तर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं. परंतु he, she किंवा it यासारखी प्रोनाउन जर असतील, मुख्य क्रियापदाला यस किंवा ES पार्टिसिपल लावले जाते, जसं मी इथे यसचा वापर केलेला आहे. कंटिन्युअस मध्ये टू बीचं जसं मी सांगितलं प्रोग्रेसिव्ह टेन्स, मग तो प्रेझेंट असेल, पास्ट असेल किंवा फ्युचर असेल, तर आपल्याला वापरायचं आहे टू बीचं हेल्पिंग व्हर्ब आणि मुख्य क्रियापदाला ING पार्टिसिपल, जे मी इथं कर्सरकडे जर लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल, इथं मी ING पार्टिसिपल लावला आहे. परफेक्ट टेन्स असेल, मग तो प्रेझेंट असो, पास्ट असो किंवा फ्युचर असो, यामध्ये हॅव प्लस V3 चा वापर केला जातो, जसं मी इथं हॅवचा वापर केलेला आहे आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरलेलं आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आय हॅव बीन इटिंग अ मँगो. सिंपल पास्ट टेन्स मध्येच फक्त मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं. फक्त एकमेव काळ आहे ज्याच्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं. क्रियापदाचं पहिलं रूप हे फक्त 2 काळामध्ये वापरलं जातं, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये. परंतु सिंपल फ्युचर टेन्स मध्ये क्रियापदाच्या मेन रूपाच्या अगोदर, मेन व्हर्बच्या अगोदर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद शाल किंवा विलचा वापर करावा लागतो. तसं पास्ट टेन्स मध्ये आय वॉज इटिंग, जसं इथं प्रेझेंट मध्ये आय एम इटिंग आहे. इथे प्रेझेंट मध्ये आय हॅव इटन आहे, तर इथे पास्ट मध्ये आय हॅड इटन अ मँगो. त्यानंतर आय शॅल ईट अ मँगो हे सिंपल फ्युचर टेन्स मधलं आहे. आय शॅल बी इटिंग अ मँगो हे फ्युचर कंटिन्युअस आहे. आय शॅल हॅव इटन अ मँगो हे फ्युचर परफेक्ट आहे. आणि इथं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये आय हॅड बीन इटिंग अ मँगो आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये आय शॅल हॅव बीन इटिंग अ मँगो. या पद्धतीने व्हर्ब आणि सब्जेक्ट यांचं ॲग्रीमेंट असतं, ते आपल्याला परफेक्ट जमलं पाहिजे, ते परफेक्ट जमावं लागेल. फ्रेंड्स, सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट म्हणजे नेमकं काय आहे हे लक्षात घ्या. द ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द व्हर्ब इज टू बी युज्ड अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट इज कॉल्ड द सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट. लक्षात घ्या, ॲप्रोप्रिएट फॉर्म म्हणजे योग्य क्रियापदाचं रूप वापरणं. टू बी युज्ड अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट, सब्जेक्टला, कर्त्याला अनुसरून क्रियापदाचं योग्य रूप वापरणं, याचाच अर्थ काय की त्या दोघांचं ॲग्रीमेंट आहे. सेम थिंग वी हॅव टू फॉलो अबाउट द ऑक्झिलरी व्हर्ब्स ऑल्सो, दॅट इज टू बी, टू हॅव, टू डू means the helping verb and the auxiliary verb also. Similarly, the form of the auxiliary verb will have to be used according to the subject. Subject ला अनुसरूनच वापरावा लागतो. Friends, thank you very much for being with DJK. Please do follow us on Telegram, Instagram, Facebook, YouTube. You can search my channel by name Dada Saib Kashid. This channel is for English learners only. Thank you very much.